नेक्स्ट इज राजकीय पक्ष. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. आता आपली जी राज्यघटना आहे, ओके, किंवा ज्या बेसिसवर आपलं देश चालतो ते आहे संविधान. त्या संविधानाची वाटचाल आणि त्यानंतर भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेचं नेचर अर्थातच स्वरूप कोणत्या पद्धतीचं आहे हे आपण समजून घेतलं. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आता सामान्य जनता असेल, जे की मतदानाच्या सहाय्यानं प्रत्यक्ष काय करते, देशामध्ये एक योग्य सरकार असं निवडत असते. त्यानंतर आपल्या देशामध्ये जी राजकीय पद्धती आहे ती कोणती आहे, लोकशाही. त्यानंतर जनतेमधूनच काय होतं, एक विशिष्ट प्रतिनिधीची निवड होते, म्हणजे त्याला आपण प्रतिनिधित्व म्हणू, आणि त्यासाठी होणाऱ्या निवडणुका. तर या सर्वांना जोडणारा तो सर्वात महत्त्वाचा दुवा असतो की तो कोणता असतो, राजकीय पक्ष असतं. कारण कॉर्डिनेशन जे आहे, निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन राहण्यासाठी राजकीय पक्ष जो आहे हा दुवा खूप महत्त्वाचा असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. आता राजकारण आणि पक्ष यांचा जवळचा संबंध असतो पहा, कारण पक्षांचा निर्णय हाच जो आहे तो राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. आणि सर्व प्रकारची जी लोकशाही व्यवस्था आहे तर यामध्ये राजकीय पक्षांचे अस्तित्व हे 100% असतं. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. आणि ही गोष्ट जी आहे तर हे आपल्याला माहीतच आहे की ॲक्च्युअल राजकीय पक्षामध्ये जी स्पर्धा आहे निवडणुकीच्याद्वारे जी दिसते आपल्याला, ती कशासाठी आहे, सत्तेसाठी आहे. ओके, आणि हे कशामुळे शक्य झालं, लोकशाहीमुळे. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. आणि या पाठामध्ये आपण पाहूया की भारतामध्ये राजकीय पक्ष पद्धती ही कोणत्या स्वरूपाची आहे. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. तर आपण आपल्या परिसरामध्ये, शाळेमध्ये विविध प्रकारचे काय बघतो, ग्रुप्स, ज्यांना आपण गट म्हणू. वेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था आहेत. काही संघटनासुद्धा आपण बघत असतो की ते कोणत्या तरी कामाचा काय करत असतात, पाठपुरावा करत असतात. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना ही पुढाकार घेते. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की एक सार्वजनिक प्रश्न असतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना काय करते, पुढाकार घेत असते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयीही तुम्ही वाचता. आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेस काय होतात, एज्युकेशनल असेल, हे की नाही, तर एज्युकेशन असेल, सामाजिक विषय असेल, हे ना, तर अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण या चळवळीतून काय झालेलं ऐकतो, आंदोलनसुद्धा झालेलं ऐकतो. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. आणि आपण पाहिलं की गट, संस्था किंवा एखादी चळवळी आहेत तर या सक्रिय का आहे, कारण त्यांना विशिष्ट प्रकारचे काय करावं लागतात, बदल घडवायचा असतो. त्याच पद्धतीनं राजकीय पक्ष जे आहेत तर यांचासुद्धा पुढाकार असतो कशामध्ये, निवडणुका लढवण्यामध्ये. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. आता आपल्या आजूबाजूला ज्या विविध संस्था आणि संघटना आहे आणि दुसरीकडे जर आपण राजकीय पक्ष पाहिलं तर याच्यामध्ये फार मोठा असा काय आहे, डिफरन्स आहे, फरक आहे. राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. आता राजकीय पक्ष जे आहे त्याला एक प्रकारचे आपण काय म्हणू शकतो, सामाजिक संघटनाच आहे. एक विचार पद्धतीनं ते एकत्र आलेले आहेत, परंतु त्यांची उद्दिष्ट असतात आणि काम करण्याची जी पद्धत आहे, कार्यपद्धती, ही सामाजिक संघटनापेक्षा थोडीशी कशी असते, वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. आता राजकीय पक्ष याला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता जी आहे, ओके, तर ही सत्ता मग ती ग्रामपंचायतची असेल, त्यानंतर राज्याच्या निवडणूक असतील, है ना, विधानसभेसाठी, पूर्ण देशाच्या निवडणुका असतील लोकसभेसाठी. तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये काय होतात, सहभागी होतात, त्याच संघटनांना आपण काय म्हणू, राजकीय पक्ष म्हणू.
राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. ओके. अनदर डेफिनेशन जर पाहिली तर राजकीय पक्ष म्हणजे त्यांना काय करायचं आहे, सर्वात अगोदर निवडणूक लढवायची. ती निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना काय करायचं आहे, सत्ता मिळवायची आहे. आणि सत्ता मिळाल्यानंतर निश्चितच त्या पक्षाचे काय असेल, शासन स्थापन होईल. आणि म्हणून असं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट याला म्हणायचं राजकीय पक्ष. राजकीय पक्षांचे काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. आता राजकीय पक्षांची जी ठळक वैशिष्ट्य आहे, तर हायलाइटेड मुद्दे आपल्याकडे कोणते आहे? पहिला मुद्दा आहे सत्ता मिळवणे, दुसरा आहे विचारसरणीचा आधार, तिसरा आहे पक्ष कार्यक्रम, चौथा आहे सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यातील दुवा. ठीक आहे, एक एक पॉईंट पाहू आपण. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. आता ठळक वैशिष्ट्य जेव्हा आपण राजकीय पक्षांची बघू, तर त्यामध्ये पहिला उद्देश तर सरळ सरळ आहे की त्यांना निवडणुकाच्या माध्यमातून काय मिळवायचे असते, सत्ता मिळवायची असते. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. आणि निवडणुकीच्या वेळेस तुम्ही ऐकलंच असेल की बऱ्याच वेळेस काय होतं की एका जागेसाठी 6, 7 किंवा 10 किती मेंबर उभे राहत असतात. म्हणजे एवढे का उभे राहिले? कारण त्यांना त्यांना एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षासोबत सत्तेसाठी काय करत असतो, स्पर्धा करत असतो. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. आता स्पर्धा असावी, राजकीय पक्ष 2 नाही 4 नाही किती असावे हरकत नाही, परंतु ही जी सत्ता मिळवण्याची स्पर्धा आहे याचं स्वरूप मात्र कोणत्या स्वरूपाचं असावं, निकोप असावं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे अतिरेक असू नये. दुसरं जर पाहिलं आपण तर विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. आता राजकीय पक्षाचं दुसरं उद्दिष्ट पाहिलं आपण की त्यांची काही ना काही काय असते, विचारसरणी असते. त्या विचारसरणीच्या आधारावर त्यांचं पक्षाचं काय असतं, अस्तित्व असतं. म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष जे आहे ना, यांची काही धोरणं असतात. म्हणजे ते जनतेला सांगत असतात की आम्ही अशा पद्धतीचं शासन पद्धती आणू, अशा पद्धतीची योजना आणू. म्हणजे त्यांचं धोरण असेल, त्यांचा विचारांचा पुरस्कार करणारा हा प्रत्येक राजकीय पक्ष असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. आणि लोकांचे जे सार्वजनिक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांच्या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाची एक विशिष्ट काय असते, भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. आणि सार्वजनिक प्रश्नांबाबत कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे, या सर्वांच्या समावेशातून पक्षाची काय कळते आपल्याला, विचारसरणी ही कोणत्या पद्धतीची आहे. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात. आणि आपल्याला माहीत आहे की मतदान करता वेळेस जो मतदार असतो हा काय करतो, कोणत्याही पक्षाची विचारसरणी काय आहे, त्याचं धोरण काय आहे, तर हे विचारात घेऊन त्यांना मतदान करत असतो. म्हणजे याचा अर्थ तो मतदान करतो म्हणजे त्याच्या मतदानातून तो पक्षाला काय द्यायला, पाठिंबा द्यायला. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आणि कोणत्याही राजकीय पक्षाला जो सामान्य मतदाराकडून जो पाठिंबा मिळाला है ना, सपोर्ट मिळाला, त्या सपोर्टला काय म्हणायचं, त्या पक्षाचा जनाधार. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. आणि आज रोजी जर का पाहिलं आपण तर आधुनिक काळामध्ये सर्व जे राजकीय पक्ष आहे त्यांची विचारसरणी जवळपास कशी आहे, सारखीच आहे. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. आणि त्याच्यामुळे विविध राजकीय पक्षामध्ये जी विचारसरणी आहे या बेसिसवर जर आपण डिफरन्स करायला बसलो तर ते डिफरन्स करणं थोडंसं कसं आहे, अवघड आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. आता एकदा का पक्षाची विचारसरणी ठरली, ओके, आता सत्ता मिळवण्यासाठी ती विचारसरणी त्यांना प्रत्यक्षात आणावं लागते. आणि यासाठी राजकीय पक्ष त्या विचारसरणीवर आधारित विविध प्रकारचे काय करत असतात, कार्यक्रम निश्चित करत असतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. आणि एकदा काय एखादा राजकीय पक्ष आहे त्यानं विचारसरणी आपली निश्चित केली, ती लोकांना जर कळली आणि लोकांनी त्यांना जर आपला जनाधार दिला म्हणजे अर्थातच त्याला काय मिळाली, सत्ता मिळाली. आणि सत्ता मिळाली की त्याने जो ठरवलेला कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाची काय होत असते, प्रत्यक्ष अंमलबजावणी. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात.
आता एक पक्ष असतो सत्ताधारी पक्ष, ज्याला सत्ता मिळाली, आणि दुसरा कोणता असतो विरोधी पक्ष. तर विरोधी पक्षाला जरी सत्ता नाही मिळाली ना, तरी त्यांचेसुद्धा कार्यक्रम चालू असतात आणि ते त्या कार्यक्रमांच्या आधारावर लोकांचा काय करतात, पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून पुढच्या निवडणुकीमध्ये का होईना त्यांना फायदा होईल. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. आता राजकीय पक्ष जे आहे तर बहुमतच जर असेल, हे की नाही, तर बहुमतच जर असेल तर निश्चितच ते काय करतात, त्या ठिकाणी सरकार स्थापन करतात आणि त्यानुसार देशाचा काय चालतो, राज्यकारभार चालतो. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. आणि निश्चितच सरकार कोण स्थापन करू शकतो, ज्यांच्याकडे बहुमत आहे. कधी कधी काय असतं माहिती आहे का, एखाद्या स्वतःला स्पष्ट बहुमत मिळत नाही एखाद्या पक्षाला, तर अशा वेळेस दुसऱ्या पक्षांचा आधार घेऊन ते काय करतात, एकत्र येतात आणि अशा वेळेस बहुमत सिद्ध करतात. आणि निश्चितच ते सत्ताधारी म्हणू आपण, हे की नाही, ज्यांनी बहुमत सिद्ध केलं. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आणि ज्या पक्षांना बहुमत मिळालं नाही तर ते पक्ष कोणते पक्ष असतील, विरोधी पक्ष. ते विरोधी पक्ष त्याच्यामध्ये पण नेता असो, जर की आपण देश स्तरावर जर पाहिलं तर लोकसभेचे मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात, स्वतः पंतप्रधान असतात. पण विरोधी पक्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक नेता असतो, ज्याला आपण विरोधी पक्ष नेता म्हणत असतो. पुढचं उद्दिष्ट आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. मग आता शासन आणि जनता यांचा जो मीडिएटर आहे, ओके, यांच्यातील दुवा आहे, तर तो कोण असतो, राजकीय पक्ष. जनतेच्या मागण्या आणि गाण्यांनी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता जनतेच्या ज्या मागण्या किंवा गराणी आहेत हे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करायला, प्रत्यक्षात राजकीय पक्ष. आणि शासन काय करतं की याच राजकीय पक्षांमार्फत आपले जे धोरणं आहेत, कार्यक्रम आहेत, ओके, तर यांना पाठिंबा मिळवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. वर्तमानपत्रातील या बातम्यांतील तुम्हाला काय संबंधित थोडक्यात सांगा. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले. आता सत्ताधारी पक्षांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईमध्ये काय झाली, बैठक झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. आता हे कशासाठी आहे, कारण जरी ते विरोधी पक्षामध्ये असेल परंतु त्यांना जनतेचं काय मिळवायचं आहे, पाठिंबा मिळवायचा आहे. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. आता सत्ताधारी पक्ष जो आहे तर त्यानं ग्रामीण भागामध्ये काय काढली, संवाद यात्रा काढली. आता या संवाद यात्रातून काय होऊ शकतं की त्यांनी जनतेसाठी जे कल्याणकारी कामं केले आहेत तर ते फार शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा पद्धतीच्या संवाद यात्रेचं त्यांनी काय केलं आहे, आयोजन करायचं आहे. कारण त्यांना सिद्ध करायचं आहे की तुम्ही जे आम्हाला निवडून दिलेला आहे हा निर्णय तुमचा कसा होता, योग्य होता. समजा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काय कराल. आता कन्सिडर करायचं की तुम्ही विरोधी पक्ष नेता आहोत, ओके, आणि आरोग्य क्षेत्र जे आहे जसं की गव्हर्मेंट हॉस्पिटल्स वगैरे जे आहेत यांच्या संदर्भात सरकारनं चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या लक्षात आलं. तर विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय करणार की जे सभागृह आहे या सभागृहामध्ये तुम्ही एक तर सत्ताधारी पक्षांना काय करणार, विरोध करणार. त्यांच्या विरुद्ध काय करू शकता, मग तुम्ही बाहेर आल्यावर मोर्चे वगैरे जे आहे, जसं की वरती आपण पाहिलं होतं की बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, प्रश्न हाती घेतला. म्हणजे अशा वेळेस तुम्ही सरकारला कडाडून काय करू शकता, विरोध करू शकता त्या निर्णयाचा. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आता असं नाही की भारतामध्ये पक्षांचाच विचार केला गेला आहे, तर पक्षविरहित लोकशाही जी आहे ना तर याचीसुद्धा कल्पना केलेली आहे. आणि या कल्पना करणाऱ्यामध्ये कोण कोण होते, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल. आणि आधुनिक काळामध्ये जर पक्षविरहित लोकशाही आणायची असेल तर काय करता येईल, ठीक आहे, ह्याच्यावर तुम्ही तुमचं मत लिहू शकता. नेक्स्ट, भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ.